बस 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 बस. येस. चला काकू निघतो. अरे निघालास कुठे? चल आज चल चहा टाकते. अहो नाही काकू, जाम अर्जंट काम आहे. तुमच्या घरी यायला लाजेल का मी? हां, नेक्स्ट टाइम नक्की येतो. हां, तू ना पायाला नुसती भिंगरी आहे. बरं 2 मिनिटं थांब. 2च मिनिटं काय झालं थांब. काय? आले आले 2 मिनिटं. अहो काकू. काय झालं? आमच्याकडे आमच्या धाकट्या लेकीचं लग्न आहे. नक्की यायचं. सहकुटुंब सहपरिवार यायचं. अहो काय काकू, माझ्या घरच्याच लग्नाला तुम्ही मला आमंत्रण देताय. मागच्या वेळी बोललो होतो ना तुम्हाला, तेव्हाच माझं येणं फिक्स झालं होतं. हो रे बाळा, ज्या दिवशी तू बोललास तो शुभ दिवसच. तुला सांगते लाखात एक स्थळ चालून आलं आमच्या धाकटीसाठी. काकू, देव चांगला माणसांसाठी चांगलाच प्लॅन करतो. हां, कधी कधी थोडा वेळ लागतो, शेवट नेहमी गोडच होतो बघा. अगदी खरं आहे बघ. चला येऊ का? लग्नाला नक्की यायचं हा सिद्धू. अहो विषय का काकू, नक्कीच येणार की. हां, चला येतो. सांभाळ. येस. चला बाय बाय. सावकाश रे. हे काय का तुम्ही पुन्हा पुन्हा त्याच त्या जुन्या गोष्टी उकरून काढता? आम्ही आमच्या आप्पांना रोज असं कितपत पडलेला पाहतो. ही आठवण पुरेशी नाहीये का आम्हाला? तुम्ही त्यांना का भेटलात? आम्ही काय विचारतोय, तुम्ही त्यांना का भेटलात? मी स्वतःहून नाही भेटले. सासवडच्या बाजारात गेले होते मी, तेव्हा वाटेत ताई भेटल्या आणि त्यांनी मग तुम्ही बोललात. तुम्हाला किती वेळा सांगितलं? त्यांच्यापैकी कोणीही दिसला तर आपण आपली वाट बदलायची. एवढी साधी गोष्ट कळत नाही का तुम्हाला? असं काय करतात ते आपल्या. कुणी लागत नाही. असं काय करतात? तुमची सख्खी भाची आहे ती, आपल्या मुलीसारखी आहे ती, आणि तिच्या लग्नाची पत्रिका ही अशी. आज जा. लग्नाला जायचं नाही इथपर्यंत ठीक आहे, पण निदान पत्रिकेचा तरी असा अपमान. एकदा सांगितलेलं कळत नाहीये का? आज जा. नमस्कार आजी. सुखी राहा. आजी तुम्ही आज मला स्वतःहून फोन करून बोलावलं, सगळं ठीक आहे ना? सगळं ठीक आहे. ये बस बस. कसं आहेस बाळा, बरं आहेस ना? हो आजी. माझ्या एका फोनवर तू सगळी हातातली कामं बाजूला टाकून आलास. मला खरंच खूप बरं वाटलं बघ.
तुम्ही मला बोलावणार आणि मी येणार नाही असं कधी होईल का आजी? आजी पण तुम्ही एकट्याच आहात का घरी? बाकी सगळे कुठे? सगळे आपापल्या कामात आहेत बघ. ओके. बाकीचं सगळं जाऊ दे. मला थोडंसं तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं होतं. तुला आवडेल का नाही माहीत नाही, पण एक आजी या नात्याने मी बोलते. उगाच ताकाला दोन भांड का लपवा. बोला ना आजी. जयंत, आता तुझं लग्न होणार आहे आणि लग्न म्हणजे नुसता सोहळा नसतो, संस्कार असतात आणि त्याच्यासाठी सगळे विधी नीट व्हावे लागतात. हो आजी. हे विधी करायला आणि आशीर्वाद द्यायला मोठी माणसं हवीत. आणि म्हणून मला असं वाटतं की तुझ्या बाजूनेही हे विधी करण्यासाठी वडीलधारं कोणीतरी असावं. पण आजी मला तर आई वडील नाही आहेत ना. म्हणून माझी इच्छा होती की सिंचनाच्या आई वडिलांनी तुझ्या बाजूने विधी केलं तर चालेल तुला? आजी आजी विचारताय काय? ऑफकोर्स चालेल. किती गुणी आहे माझा नातोय. मी आजच श्रीनिवास आणि लक्ष्मीला सांगते. आजी आजी कोणत्या शब्दात तुमचे आभार मानू मी? इतकी वर्ष माझ्या हक्काच्या माणसांची मी वाट पाहत होतो. जान्हवीमुळे माझं खूप मोठं स्वप्न पूर्ण झालंय. या एका लग्नामुळे मला सगळी नाती मिळाली आहेत. तुम्हा सगळ्यांचं प्रेम मिळालंय. आजी मला अजून काही नको. मला अजून काही नको आजी. लक्ष्मी, हे लक्ष्मी. लक्ष्मी, इथे बसली आहेस तू? लक्ष्मी, अय्या तुम्ही काय झालंय? चेहरा का पडला असा तुझा? कसला विचार करतेस? म्हणजे अजूनही तुला जयंतरावांबद्दल खात्री वाटत नाहीये? नाही अहो, तसं नाही. जयंतरावांबद्दल अगदी पूर्ण खात्री आहे आता. मग मला माहिती आहे ते आपल्या जान्हवीला खूप सुखी ठेवते. पण भावनेच्या बाबतीत पण आपल्याला असंच वाटत होतं ना. वाटलं होतं आता सगळं बदलणार, भावनेचं लग्न होणार, ती सुखाने संसार करणार. पण तसं नाही ना घडलं. अगदी शेवटच्या क्षणी आपल्या भावनाचं नशीबच बदललं. म्हणून राहून राहून भीती वाटते. आपल्या जान्हवीच्या सुखाला दृष्ट तर नाही ना लागणार. लक्ष्मी, असं काही होणार नाही. तुला सांगू का, कोणाच्याही आयुष्यात सतत वाईट किंवा सतत चांगलं असं नाही घडत. जशी संकट येतात तशा चांगल्या गोष्टी घडतात का? आपल्या आयुष्यात जे जे काही वाईट घडायचं होतं ना, ते आता घडून गेलंय. आता फक्त चांगलंच होणार आहे आपल्या बाबतीत. बघ तू. अगं, त्याची सुरुवात सुद्धा झाली आहे. बघ ना, आपल्या जानूचं लग्न ठरलं, सोन्यासारखा जावई मिळाला आपल्याला. आणि मुख्य म्हणजे आपली जानू खूप खुश आहे. हो, हे बाकी आहे. तेव्हा आता मनातली भीती काढून टाक आणि फक्त जानूच्या लग्नाचा विचार कर. हो.
आणि हो, तू मला म्हणाली होतीस ना, त्या गोष्टीवर विचार केला मी आणि पटलं मला. जानूच्या लग्नात जयंतच्या वतीनं विधी करायला कोणीतरी वडीलधार पाहिजे. हो ना हो. मला काय वाटतंय लक्ष्मी, आपण सिंचनाच्या आईबाबांना आपल्या व्यायांना विचारलं तर वडीलधारे म्हणून ते लग्नाचे विधी करायला तयार होतील का? कल्पना तर चांगली आहे हो. पण आधी जयंतरावांना विचारायला हवं. या बाबतीत आईचं जयंतशी बोलणं झालंय आणि त्याची काहीही हरकत नाहीये. सिंचनाच्या आईबाबांना पण विचारायला हवं ना की त्यांना चालणार आहे का, त्यांना आवडेल का. हो, विचारूच ना. मी काय म्हणतो, जेव्हा आपण त्यांना आमंत्रण करायला जाऊ ना, पत्रिका देऊ तेव्हा विषय काढूया आणि त्यांना विचारूया त्यांचं काय म्हणणं आहे यावर. तुला सांगू का, मला खात्री आहे ते नक्की तयार होतील. बघतो. तुम्हाला वाटतंय ना, मग तसंच होईल. अगं बाई, पाहिलं, पाणी सुद्धा विचारलं नाही मी तुम्हाला. चहा घेणार? कडक आलं घातलेला जास्त आलं. आणते. हॅलो. हां हां, एक मिनिट. हां, साहेब बोलणार. एक मिनिट. का तुम्हाला आधी अक्कल नाही आली? अरे तुम्ही पैसे उसने घेतले, ते परत केले पाहिजेत. पण पैसे मागताना तोंड भरून खोटं बोलता. हा, अरे दिलेला शब्द कसा पाळला पाहिजे? काळ्या दगडावरची पांढरी रेख, संभार नमरी. लास्ट वॉर्निंग देतो, लक्षात ठेवा. या. हो सर, हो सर. काय हिशोब पहिला बघा. पैसे काही झाडाला लागले. पप्पा. सिंचुबा, अरे तुम्ही? नमस्कार. या 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 या. हो, नमस्कार आई. नमस्कार. बरे आहात ना? हो, मी अगदी बरा आहे. तुम्ही कशा आहात? मी पण बरी आहे. बसा ना. बसा बसा ना. सिंचना बाळा, आज अगदी सहकुटुंब सहपरिवार. काही विशेष आहे का? ते तुम्ही आई बाबांनाच विचारा. हो का? आई, बरी आहेस ना सिंचू? मस्त. मी चहाचं बघते. मग कसं काय येणं केलं? संपतराव, आमच्या धाकट्या मुलीचं जान्हवीचं लग्न ठरलं. आमंत्रण करायला इथे आलाय. वा वा, अभिनंदन अभिनंदन. धन्यवाद. सगळ्यांनी नक्की यायचं ना लग्नाला. श्रीनिवासराव, निश्चिंत राहा, आम्ही सगळे येणार. बसा बसा ना. दादा, चहा घ्या ना. हो, घेतो. श्रीनिवासराव, हो हो, पूर्वीचं सगळं विसरा आता. त्यावेळची गोष्ट वेगळी होती. त्यावेळेस मी तुम्हाला काही वेडं-वाकडं बोललो असेल, पण ते मनात धरू नका. झालं गेलं सगळं गंगेला मिळालं असं म्हणा आणि मस्त चहा घ्या. दादा, घ्या ना चहा. मी ओळख करून देतो. हा माझा मोठा मुलगा अधिराज. नमस्कार. नमस्कार. आणि त्या माझ्या सुनबाई निलांबरी.
नमस्कार. नमस्कार. मी साहेबांचा पी आहे. नमस्कार. तुम्ही सुद्धा नक्की या लग्नाला? हो 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 अगदी. संपतराव, तुम्ही सहकुटुंब लग्नाला आलात तर आम्हाला खूप बरं वाटेल. अहो प्रश्नच नाही, आम्ही सगळे नक्की येऊ. अहो नाही यायला का आम्ही काय परके आहोत? संपतराव, आम्हाला जरा तुमची मदत हवी आहे. मदत कसली? पैसे मागणार असते. हो श्रीनिवासराव, बोला ना, काय मदत करू तुमची? अं, संपतराव, सर, हा, मी एक बोलू का? हे बघा, तुम्हाला जे काही पाहिजे असेल ना ते तुम्ही अगदी निसंकोचपणे सांगा. सर, तुम्ही आमच्या साहेबांच्या घरी आलात आणि आमचे साहेब मदत मागण्याकरता आलेल्या माणसाला कधीही रिकाम्या हाताने पाठवत नाहीत. आणि तुमची आणि त्यांची सोयरीक आहे, त्यामुळे तुम्ही बिनधास्त बोला. बोलले गोड बोले, तुम्ही बोलाच. संपतराव, आमच्या मुलीचं, जान्हवीचं, ज्याच्याबरोबर लग्न ठरलंय, जयंत, त्याला आई वडील नाही आहेत. म्हणजे त्याच्या लहानपणीच ते गेले. तेव्हा जर तुम्ही दोघं जयंतचे आई वडील म्हणून लग्नात उभे राहिलात आणि सगळे विधी पार पाडले तर आम्हाला खूप बरं वाटेल. अर्थात तुमची काही हरकत नसेल तर. अहो एवढंच ना, करू की आम्ही सगळ्या विधी, तुम्ही निश्चिंत राहा. काय पण प्रेम होतं चाललंय यांचं. पण हे दिसतं तसं नक्कीच नाहीये. कुठेतरी पाणी नक्कीच मुरतंय. आता कसं आहे ना, बाप म्हणून माझ्या मुलीच्या लग्नात मला कुठलाच विधी करता नाही आल्या. ती हौस मी तुमच्या जावाईच्या लग्नात भागून घेईन. काय बरोबर आहे ना? हे बघा, आम्ही सगळ्या विधी करू, तुम्ही निश्चिंत राहा. खूप खूप आभार संपतराव. संपतराव, तुमच्या दुसऱ्या मुलालाही बोलवाल का? म्हणजे त्यांनाही आम्ही प्रत्यक्षच आमंत्रण दिलं असतं. तो जरा बाहेर गेलाय, येईलच आता. अरे करू नका ना. अरे घरच्यांना किती वेळा सांगितलं, या लोकांचा चेहरा बघायची सुद्धा इच्छा नाहीये माझी ना. घरी बोलवत जाऊ नका म्हणून, तरी बोलवतात यार. हट. मी नाही त्या घरी, तुम्ही जा, मी नंतर येतो. ए सिद्धू, अरे अरे कुठे चालला आता? हा असा का गेला? बरोबर आहे. म्हणजे तो कुठे गेला, का गेला, कशासाठी गेला, याचा रिपोर्ट तुला द्यायला पाहिजे होता ना. नाही ते काय सगळ्या गोष्टी काय तुला सांगत राहायच्या? हे तुला मी सांग. चला चल. अरे कुठे आहेत तुमचे युवा नेते? ते त्याला काहीतरी काम आलं म्हणून तो बाहेरून निघून गेला. अहो युवा नेता म्हणजे माझा धाकटा चिरंजीव.
हो बरं 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 संपतराव त्यांनाही सांगा की त्यांनी लग्नाला नक्की यायचंय. निघूया. बरं आहे आम्ही निघतो. बरं आहे संपतराव आणि सगळ्यांनी नक्की या लग्नाला. श्रीनिवासराव निश्चिंत राहा, आम्ही सगळे नक्की येऊ. येतो आई. हा बरं आहे संपतराव. अच्छा, हे काय काय सिंचुबा निघालीस तू? नाही पप्पा, आलेच एक मिनिट थांब. काका, सिद्धू गेट पर्यंत आला होता, पण सिंचनताईच्या घरचे लोक आलेत हे बघून तो चिडून निघून गेला. सॉरी. हरीशला बघितलं की सिद्धूच्या तळपायाची आग मस्तकात जाते. त्याच्या आई वडिलांचा चेहरा तर त्याने पाहिलाही नसता. नाहीतर काय, बरोबरच आहे त्याचं. त्याच्या आईवडिलांना एवढा कशासाठी मान द्यायचा रे संपत? हा, आपल्या मुलीला बघतात का त्यांनी? खरं आहे आई तुझं, पण अशा मुलावर विश्वास कोण ठेवणार? सूट सूट सगळ्यांकडे कर्ज मागत फिरतो. कशात काय आणि फाटक्यात पाय अशी गत झाली आहे त्याची. ते सिंचनाची बॅग घ्यायची होती. सिंचना, तुझ्या बाजूने पण घरातल्यांना सांगशील, मागचं सगळं विसरून अगदी आनंदाने जान्हवीच्या लग्नाला या. हो आई. येऊ? मे आय कम इन मॅम? येस कम इन. मॅम. हा बोल जान्हवी. ते मॅम हे घ्या. मॅम, माझ्या लग्नाची पत्रिका. लग्नाला नक्की या. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू मॅम. बरं, खूप पत्रिका वाटायच्यात, येते मी. सगळ्या प्रोफेसर्सना आणि प्रिन्सिपलला पत्रिका देऊन झाली आहे ना? ए शुभांगी थांब. हां दे. हे घे. माझ्या लग्नाला नक्की यायचं. हो हो दे. हे घे. तू पण नक्की लग्नाला यायचं. मला कोणती कारणं चालणार नाही आहेत तुमची. यायचं म्हणजे यायचं. हो हो नक्की नक्की. गौरव
विश्वासा काही कॉल आलाय का? नाही ग, आम्ही खूप फोन केले त्याला पण तो उचलत नाहीये. अरे पण तू नक्की कुठे गेलाय तुम्हाला तर माहित असेल ना. नाही म्हणजे त्याने आम्हालाही काही सांगितलं नाहीये. हो का? बरं ठीक आहे, दे ग. तिघांना एकत्रच पत्रिका देते. माझ्या लग्नाला नक्की यायचं. आणि मी बोलते विश्वाशी. बाय बाय. ही विश्वाला मॅड म्हणत असते पण ही ना स्वतःच मॅड आहे. विश्वाचं किती प्रेम आहे यार हिच्यावर आणि ही आता दुसऱ्या मुलाशी लग्न करते. हा ना यार, मला विश्वासाठी खरंच खूप वाईट वाटतं यार. बरं जानू, मला आज घरी लवकर जायचंय, मी निघते. हो मीही निघते. ठीक आहे, बाय. उचल ना फोन. कुठे आहे हा मॅड? माझा कॉल पण उचलत नाहीये, मेसेजला पण रिप्लाय करत नाही. व्हॉइस नोट पाठवते. ए मॅड, काय झालंय तुला? कुठे आहेस तू? काय करतोयस? ए मॅड, काय झालंय तुला? कुठे आहेस तू? मला सांग, तुला काही प्रॉब्लेम आहे का? काही प्रॉब्लेम असेल तर प्लीज माझ्याशी बोल, मी काहीतरी सॉल्युशन काढेन ना. प्लीज ये ना यार कॉलेजला, मला खूप बोर होतंय तुझ्याशिवाय. एकतर माझ्या एंगेजमेंटलाही नाही आलास तू. तुला पत्रिका पाठवते, प्लीज माझं लग्न तरी मिस करू नकोस. अजून एक लग्न. निदान यांना तरी त्यांचं प्रेम मिळतंय.
आपल्या कॉलेजच्या इव्हेंटच्या दिवशी जे चीफ गेस्ट आले होते बघ, जयंत कानेटकर, मी तुला सांगितलं होतं ना, त्यांनी घरी येऊन मला लग्नाची मागणी घातली. माझ्या घरच्यांना ते पसंत पडले आणि घरचे आता फक्त माझ्या डिसिजनची वाट बघतायत. मी काय करू मला काहीच कळत नाहीये. काय वेळ आल्या ना या घरावर. विश्वाच्या सख्या आत्ते बहिणीचं लग्न आहे आणि विश्वाला याची कल्पना सुद्धा नाहीये. ए बाळा, विश्वा, कॉफी आणू तुझ्यासाठी? बस मी आणतेस. देवा, आज इतकी वर्ष झाली त्या प्रकाराला, पण ती घटना विश्वाचे बाबा अजूनही विसरलेले नाहीये. अशा काहीतरी गोष्टी घडतात आणि जुन्या जखमेवरची खपली पुन्हा एकदा निघते. पण मी तरी काय करू? मी मुद्दाम नाही ना केलं हे सगळं. आणि आज तर विश्वाच्या बाबाने पत्रिकेचा अपमान केला. त्यासाठी मी माफी मागते. माफ करताना मला ना ते एवढीच भीती वाटते की या गोष्टीमुळे लक्ष्मीताईच्या मुलीच्या लग्नात विघ्न नको यायला. हे लग्न व्यवस्थित पार पडू देत, सुखात ठेव त्या दोघांना. लक्ष्मीताईंच्या आयुष्यात हा आनंदाचा क्षण आहे. सगळं चांगलं कर, सगळं चांगलं कर. चल यार विश्वा, फोन. तुला कळत नाहीये का मला नाही बोलायचंय तुझ्याशी? हे बघ विश्वा, जान्हवी बद्दल बोलायचंय. काय बोलायचंय आता जान्हवी बद्दल? विश्वा यार, जान्हवीचा फोन आला होता. विश्वाचा पत्ता सांगता का म्हणून. तिला भेटायचंय यार तुला. तुम्ही नाही ना दिला पत्ता? अजून तरी नाही दिला. हे बघ विश्वा, म्हणूनच आम्ही तुला विचारण्यासाठीच कॉल केला. आम्हाला तरी वाटतं की तू तिला भेटायला हवंस. अरे तू तिला भेटलाच नाहीस तर तिच्या मनात काय चाललंय हे कसं कळेल ना तुला? आणि ती फोन करून करून थकली आहे यार. अरे कुठल्या तोंडून भेटू मी तिला? सांग ना. मला नाही झेपणार रे तिच्या समोर येणं. विश्वा, तू जितकं तिला मिस करतोस ना, तितकंच ती पण तुला मिस करते. मला ते काही माहिती नाहीये.
पण ती इथे आलेली मला चालणार नाही. पण मला अशा अवस्थेत बघितल्यावर जानूला खूप वाईट वाटेल रे. विश्वा, डोक्यावर पडलास का तू? अरे तुझी अवस्था बघ आधी. आणि तुला अजूनही जान्हवीला काय वाटत असेल याचीच पडली आहे. हो, कारण तिचं लग्न होत असलं तरी माझं अजूनही तिच्यावर प्रेम आहे आणि कायम करत राहणार आहे मी प्रेम. मला या अवस्थेत बघून तिला खूप वाईट वाटेल आणि आणि मला तिच्या चेहऱ्यावरचं दुःख नाही बघू शकणार मी ते दुःख. मान्य आहे यार विश्वा की कन्फ्युजन झालंय, खूप मोठं कन्फ्युजन झालंय. पण या जान्हवीची तरी काय चूक आहे? अरे तिच्यासाठी तू अजूनही तिचा बेस्ट फ्रेंडच आहेस ना. हे बघ, तिला असं वाटतं की तू तिच्या लग्नाला यायला हवास. आणि इमॅजिन, तू तिचा फोन उचलत नाहीयेस, अचानक असा गायब झालायस. याचं तिला किती वाईट वाटत असेल रे. विश्वा यार, एकदा तरी भेट तिला प्लीज यार, एकदा तरी भेट. हे बघ, हे मला समजणार नाही आणि प्लीज प्लीज हात जोडतो मी, मला नका रे फोर्स करू प्लीज. विश्वा रे, गौऱ्या, तुला जानूचा फोन कधी आला? आणि आपण कॉलेजमध्ये भेटलो तेव्हा विश्वाच्या ऍड्रेस बद्दल ती काहीच बोलली नाही. कारण मला जान्हवीचा फोन आलाच नव्हता. म्हणजे तू खोटं बोललास? हो बोललो. म्हणे अरे, प्रेमात आणि युद्धात सगळं माफ असतं ना. आता जर विश्वा जान्हवीला भेटायला तयार झाला असता ना, मी आत्ताच्या आत्ता जानूला घेऊन त्याच्याकडे गेलो असतो. अरे ते भेटले असते, समोरासमोर बसून बोलले तरी असते. हो यार, एवढं तर झालंच असतं. पण फसला आपल्या. मग आता आता नवीन प्लॅन. मस्त. ये. अरे जानू, तू कधी आलीस? तिथे का उभीस? ये ना. आई, तुला असं बघून मला खूप बरं वाटतंय. म्हणजे ना, मला टेन्शन आलं होतं की आता मी या घरातून गेल्यावर तू एकटी पडशील की काय. पण आता मला कळलंय, माझी जागा ही आनंदी घेणार आहे. ताई, मला ना तुम्हा सगळ्यांना खूप आनंदात बघायचंय. अगं जानू, आत्ता म्हणालीस ना मला सगळ्यांना आनंदात बघायचंय, असं डोळ्यात पाणी कशाला आणतेस? मावशी, तू गुडगल आहेस ना, असं नाही रडायचं. बाळा, मी सॅड आहे म्हणून नाही रडत आहे. उलट मी ना खूप हॅप्पी आहे म्हणून मला रडू येतं. जानू, तुझं लग्न ठरल्यापासून जरा जास्तच इमोशनल होत चालली असं तू. आता जाता जाता आम्हाला रडवून जाऊ नकोस. ताई, सारखं काय आपलं मी जाणार आहे असं बोलताय तुम्ही. एक मिनिट, मी कुठेही जाणार नाहीये. आणि हो, तुम्हाला माहिती आहे ना माझा होणारा नवरा कोण आहे ते? हो मग, आम्हाला अगदी चांगलं माहितीये. आपल्या बायकोची कुठलीही विश पूर्ण करणारा जगातला एकमेव नवरा आहे तो. जानू, तुझी एखादी विश राहिली असेल ना तर मला सांगून टाका. म्हणजे मला कधी जयंतनी विचारलं तर मला त्याला सांगता येईल ना. ताई, काही नाही बाळा, तू रंग.